नमस्कार. कधीकधी काही कविता या निव्वळ कविता नसतात, त्या आपल्या देशाचा आवाज बनतात. मंगेश पाडगावकरांची एक अशीच कविता आहे जी भारताचा आत्माच जणू आपल्या समोर उलगडून ठेवते. आज आपण याच कवितेच्या आत डोकावून पाहणार आहोत. तर ही आहे ती कविता, जय जय हे भारत देशा. चला तर मग आपण सोबत मिळून या कवितेच्या प्रत्येक ओळीत काय दडलंय, त्यामागची भावना काय आहे हे समजून घेऊया. तू नव्या जगाची आशा. बघा, कवितेची सुरुवातच किती जबरदस्त आहे. ही एकच ओळ आपल्याला संपूर्ण कवितेचा सार सांगून जाते. पाडगावकर इथे भारताकडे फक्त एक देश म्हणून बघत नाहीयेत. नाही, त्यांच्यासाठी भारत म्हणजे संपूर्ण जगासाठी एक आशेचा किरण आहे. आणि हाच विचार या कवितेचा मूळ आधार आहे. पण प्रश्न हा आहे की ही आशा आली कुठून, तिचा आधार काय आहे? बरं, यासाठी कवी आपल्याला थेट भारताच्या भूतकाळात घेऊन जातात आणि दोन असे भक्कम स्तंभ दाखवतात ज्यांच्यावर या देशाची इमारत उभी आहे. यातला पहिला स्तंभ कोणता? तो आहे ज्ञानाचा, आपल्या विचारांच्या परंपरेचा. कवी काय म्हणतात? तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी. म्हणजे ही फक्त पुस्तकं किंवा ग्रंथ नाहीयेत. नाही, हे ते शाश्वत ज्ञान आहे जे आपल्याला धैर्य देतं, योग्य दिशा दाखवतं आणि खरं सांगायचं तर आजही ते तितकंच महत्त्वाचं आहे. आणि दुसरा स्तंभ, तो तर आणखी महत्वाचा. तो म्हणजे इथली माणसं. कवी म्हणतात की या मातीतून फक्त धान्य नाही उगवलं, तर नररत्नांच्या खाणी जन्माला आल्या आहेत. आणि यातली सगळ्यात सुंदर गोष्ट काय आहे माहितीये? कवी इथे श्रमाला, म्हणजे आपल्या कष्टकरी माणसाला, शेतकऱ्याला सगळ्यात जास्त महत्त्व देत आहेत. त्यांच्या मते हेच तर देशाचं खरं वैभव आहे. तर ज्ञानाचा आणि श्रमाचा पाया तर भक्कम आहे, पण कोणत्याही देशाची खरी ओळख तेव्हाच होते जेव्हा संकट येतं. आणि इथूनच पाडगावकर आपल्याला भारताच्या त्या कणखर न झुकणाऱ्या स्वभावाकडे घेऊन जातात. आणि ही ओळ बघा, बळापुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना. वाह, काय ताकद आहे या शब्दांमध्ये. जणू काही संपूर्ण भारताचा इतिहास या एका ओळीत सांगितलाय. कितीही जुलूम झाला, कितीही दडपशाही झाली, पण हा देश, इथली माणसं कधी झुकली नाहीत. हाच तो बाणा, तो स्वाभिमानी बाणा. यासाठी कवी एक खूप सुंदर शब्द वापरतात, शूर अभिमान. आता अभिमान आणि गर्वामध्ये फरक आहे, हो की नाही? हा गर्व नाहीये, हा तो शूर अभिमान आहे जो अन्यायाला बघून गप्प बसत नाही, तर त्याच्या छातीवर जाऊन उभा राहतो. म्हणजे तो फक्त स्वतःचा बचाव करत नाही, तर समोरून जाऊन टक्कर देतो. हा आहे तो धाडसी स्वाभिमान. चला, आता भूतकाळातून वर्तमानात येऊया, म्हणजे कवीच्या काळात. हा शूर अभिमानाचा वारसा घेऊन भारत 20व्या शतकात आला. आणि इथे तर आव्हानं वेगळी होती, यशही वेगळं होतं. हा एक असा काळ होता जो संघर्षाने आणि विजयाने भरलेला होता. आणि या नव्या युगातला एक मोठा विजय म्हणजे हरित क्रांती. कवी म्हणतात, जय हरित क्रांतीच्या देशा. कारण या एका क्रांतीने देशाचं चित्रच बदलून टाकलं. अन्नधान्याची टंचाई संपली, देशात एक नवी समृद्धी आली. आणि कवी या नव्या आधुनिक यशाचा अभिमानाने जय जयकार करत आहेत. पण प्रत्येक प्रकाशासोबत एक सावली असतेच. कवी वास्तवापासून दूर जात नाहीत, ते आपल्याला दुसऱ्या बाजूकडेही बघायला लावतात. एका बाजूला हरित क्रांतीचा जय जयकार आहे, तर दुसऱ्या बाजूला पहा झोपड्या कंगालांच्या थरथरल्या भवत आली. म्हणजे प्रगती तर होत होती, पण त्याचवेळी गरीब, वंचित लोकांची घरं मात्र भीतीने आणि अन्यायाने थरथरत होती. ही सामाजिक विषमता कवी परखडपणे मांडतात. पण जिथे अन्याय असतो तिथे प्रतिकार हा जन्म घेतोच. आणि याच अंधाराच्या पोटातून एका नव्या शक्तीचा उदय होणार होता. इथून पुढे कविता एक जबरदस्त, अनपेक्षित वळण घेते. आणि ती नवी शक्ती कोणती? ती आहे लोकशक्ती. कवी म्हणतात, अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाखो मशाली. या लाखो मशाली म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर सामान्य माणसाचा आवाज आहे. न्यायासाठी पेटून उठलेला संघर्ष आहे. हा तो आवाज आहे जो अंधार जाळून टाकतो. पाडगावकर इथे दलित मुक्तीचा लढा, सामाजिक न्यायाची चळवळ या सगळ्याकडे इशारा करत आहेत. तर मग आपण काय पाहिला? भूतकाळाचा भक्कम वारसा पाहिला, वर्तमानातला संघर्ष पाहिला. मग या सगळ्या मंथनातून पाडगावकर आपल्याला कोणता अंतिम संदेश देऊ इच्छितात? हे लक्षात घ्या, ही कविता फक्त भारताचा गौरव करणारं गीत नाहीये. नाही, ही कविता आपल्याला काही मूल्यांची आठवण करून देते. एकता, श्रम, त्याग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्याय. म्हणजे हा फक्त जय जय म्हणण्याचा विषय नाहीये, तर एक चांगला देश घडवण्यासाठी काहीतरी करण्याचं हे आवाहन आहे. आणि कवितेचा शेवट तर पुन्हा एकदा त्याच जबरदस्त आशेने होतो. जय नव सूर्याच्या देशा,
जय जय हे भारत देशा हा नवसूर्य म्हणजे काय तर एक असं भविष्य जिथे समानता असेल, न्याय असेल. हा त्या नव्या पहाटेचा, त्या उज्ज्वल भविष्याचा जय जयकार आहे. पण शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठीच आहे. एखाद्या कवितेत मांडलेली ही राष्ट्राची भावना, तिची ही ओळख खरंच देशाच्या भविष्याला प्रेरणा देऊ शकते का? शब्दांमध्ये खरंच इतकी ताकद असते का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.